इचलकरंजी येथील गुरुकन्नन नगर येथे राहणाऱ्या संतोष मोहन तडाके याला मानोली तालुका शाहूवाडी येथे नेऊन तिघांनी त्याच्या डोक्यात वार करून व गळा चिरून खून केला होता। हा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। शिक्षा झालेल्यामध्ये अमीर उर्फ कांचा अब्बास मुल्ला वय 27 राहणार गुरुकन्नन नगर मठाजवळ लिंबू चौक इचलकरंजी, सुनील बाळू खोत वय 48 सिद्धराम उर्फ सिद्धार्थ शांताप्पा मेहतर वय 30 राहणार इचलकरंजी अशी शिक्षा लागलेल्यांची नावे आहेत। खटल्याची पार्श्वभूमी अशी, मयत संतोष हा घरातील लोकांना आणि नातेवाईकांना त्रास देत होता। या कारणावरून शेडगे याने तिघा मित्रांना इचलकरंजी येथे बोलावून विशाळगड येथे पार्टी करण्याचे ठरविले। साक्षीदार राकेश जाधव याला फोन करून 21 सप्टेंबर रोजी 4 चाकी वाहनातून मानोली येथे नेले। तेथे संतोषाला दारू पाजून संशयितांनी त्याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून चाकूने गळा कापला होता। त्याचा मृतदेह कोकण दर्शन पॉइंटवर दरीत फेकला होता। या प्रकरणी मानोलीचे पोलीस पाटील दत्तात्रय गोमाडे व 59 राहणार मानोली तालुका शाहूवाडी यांनी फिर्याद दाखल केली होती। गुन्ह्यातील चाकू आणि मोबाईलही दरीत फेकला होता। वारूड तालुका शाहूवाडी येथे कडवी नदीच्या पात्रात रक्ताने माखलेले कपडे फेकून दिले होते। या प्रकरणातील गाईड दिनेशा कांबळे याने व्हिडिओ करून मित्राला पाठविला होता। त्याने पोलीस पाटील गोमाडे यांनी व्हिडिओ पाहून शाहूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार घटनास्थळी तडाके याचा मृतदेह सापडला। शाहूवाडीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख तपास अधिकारी होते। त्यांनी खून प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला। सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी 17 साक्षीदार तपासले। चौकशीचे काम सुरू असताना चौथा साक्षीदार संजय शेडगे हा मयत झाला। आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तू, पंचनामा, गुन्ह्याची कबुली आदी युक्तिवाद केला। अमीर पन्हाळकर, रंगराव भोसले, संजय कांबळे, आरती पडळकर, नोडल ऑफिसर तुषार नलवडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 10,000चा दंड ठोठावला। दंड न भरल्यास 3 महिन्याची सक्त मजुरी सुनावली। कोर्ट पैरवी अधिकारी महिला कॉन्स्टेबल सीमा आष्टेकर यांचे सहकार्य लाभले।